साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आमदार आशुतोष काळे यांनी कार्यकर्त्यांसमवेत त्यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून केले अभिवादन। जात महत्त्वाची नाही, आपले कर्तृत्व सिद्ध केले पाहिजे। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या संदेशानुसार चालणे हेच त्यांना खरे अभिवादन अर्पण। आमदार आशुतोष काळे आपल्या लेखणीतून शोषितांचा आवाज मांडणारे, स्वातंत्र्य चळवळ व संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रगण्य व्यक्तिमत्व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव येथे त्यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। तसेच कोपरगाव शहरात विविध ठिकाणी आयोजित कार्यक्रमांना आमदार आशुतोष काळे यांनी भेट दिली व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन केले। यावेळी नितीन साबळे, अर्जुन मरसाळे, राजेंद्र खैरनार, दिलीप तुपसुंदर, संतोष मरसाळे, सुनील वैरागळे, राजेंद्र वैरागळे, संजय साळवे, भागवत साहेब, रवी धिव्वर, भारत सदर, राजेंद्र कांबळे, समाधान शिंदे, बुधा भालेराव, सचिन आहिरे, अनिल आवारे, सचिन पाटोळे, पवन निर्मल, शुभम आहिरे, अरुण मरसाळे, अजय जगधने, नितीन ताकवणे, विजय मरसाळे, राहुल सौदागर, दीपक मरसाळे, आकाश मरसाळे, अमोल सौदागर, दिनेश गायकवाड, मयूर रे, ज्ञानेश्वर घोडेस्वार, सनी रे, रंगनाथ मरसाळे, रवींद्र मरसाळे, नामदेव पगारे, मंगेश मरसाळे, रणवीर आहिरे, किशोर आहिरे, फकीरा चंदनशिव, संदीप निर्भवणे आदी समाज बांधवांसह सुनील गंगुले, मंदार पहाडे, राजेंद्र वाकचौरे, शैलेश साबळे, विजय त्रिभुवन, संदीप कपिले, राहुल शिरसाट, इम्तियाज भाई अत्तार, सोमनाथ आढाव, कर्मवीर शंकरराव काळे, सहकारी साखर कारखान्याचे संचालक दिनार कुदळे, माजी नगरसेवक कृष्णा आढाव, बाळासाहेब आढाव, शिवाजीराव खांडेकर, रमेश गवळी, फकीर मामू कुरेशी, दिनकर खरे, अरुण त्रिभुवन, सचिन परदेशी, जावेद भाई शेख, राहुल सोनवणे, राजेंद्र जोशी, मुकुंद भुतडा, प्रशांत वाबळे, सागर आहेर, संदीप सावतडकर, विशाल निकम, अनिल जाधव, प्रसाद रुईकर, प्रदीप कुर्राडे, योगेश वाणी, गणेश गोसावी, नितीन शैलार, मयूर राऊत, भाऊसाहेब भाबड, संजय दुशिंग, राजेंद्र उशिरे, दिनेश गाडेकर, ओम आढाव, हर्षल जयस्वाल, हारूनबाई शेख, अजय शेळके आदींसह समाज बांधव, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। SG मराठी न्यूज चॅनलसाठी संतोष जाधव, कोपरगाव। अण्णाभाऊ साठेंची आज जयंती आहे आणि त्यांना अभिवादन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहोत। जो संदेश लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी नुसता मातंग समाज नाही तर सर्वच समाजाला दिला का जात महत्वाची नाहीये, आपण आपलं कर्तृत्व सिद्ध केलं पाहिजे। त्या हिशोबाने आपण सर्वांनी मिळून त्यांनी जो दिलेला संदेश आहे की श्रम करा, स्वाभिमानाने जगा, या ब्रीद वाक्यावर त्या ठिकाणी आपलं जीवन व्यतीत केलं पाहिजे। ही खरी श्रद्धांजली लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना होईल असं मी मानतो। आपल्या सर्वांच्या वतीने पुन्हा एकदा मी त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करतो आणि जयंतीच्या शुभेच्छा सर्वांना देतो। धन्यवाद। आणि आता ठीक आहे, ही फार दुर्दैवी घटना आहे, परंतु ज्या कारणामुळं ही गोष्ट झालेली आहे ते मोकाट जनावरांचा बंदोबस्त करणं खऱ्या अर्थाने एक अजेंडा, 100 दिवसाचा अजेंडा विरोधी पक्षांनी त्या ठिकाणी दिलेला होता। कुठेतरी त्यांना तो विसर पडतोय आणि त्यांच्या निष्क्रियतेमुळे खऱ्या अर्थाने हा बळी गेलेला आहे। याला सर्वस्वी जबाबदार नगरपालिका आहे, त्यांच्यावर त्या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारची मी मागणी करतो। जे दोषी आहे ज्यांच्यावर जबाबदारी, या सर्व गोष्टीची जबाबदारी दिलेली होती, त्यांनी ही जबाबदारी का पार पाडली नाही याचा त्यांना प्रश्न विचारला गेला, जाब विचारला गेला पाहिजे असं मला वाटतं। आता समस्त मातंग समाज ज्यावेळेस उपोषणाला बसलं होतं त्यावेळेस त्यांच्या मागण्या होत्या का या स्मारकाचं अनावरण त्या ठिकाणी झालं पाहिजे, तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहाचंही काम झालं पाहिजे, तसेच तिसरी काही मागणी होती सभागृह आपल्या या स्मारकाच्या मागे झालं पाहिजे। तर त्या संदर्भात जे उपोषण करते होते मी त्यांना सांगितलं की आपण समाजामध्ये बसून आपली जी काही स्मारक कमिटी झालेली आहे आपण त्या कमिटीवर चर्चा करावी, समाजामध्ये चर्चा करा, तुम्हाला कशा पद्धतीने कार्यक्रम करायचा आहे तुम्ही ठरवा, नगरपालिकेला ते कळवा, नगरपालिका सर्व व्यवस्था त्या ठिकाणी करेल। त्यावेळेस CO पण होते आणि तसंच जो काही निधी आपण नाट्यगृहाला मंजूर केलेला होता त्या संदर्भात ही काही जमीन
जी लीजवर नगरपालिकेला मिळालेली, त्याचं लीजचं प्रकरण शासनाकडे प्रलंबित होतं, त्याचा पाठपुरावा चालू आहे. प्रशासनही करते, मी पण त्या ठिकाणी पाठपुरावा करतोय. जसं लीजचं प्रकरण त्या ठिकाणी मंजूर, म्हणजे लीज मंजूर होईल, आपल्याला भाडे करार वाढून मिळेल, तर त्या कामाचं शुभारंभ किंवा भूमिपूजन आपल्याला करता येईल, त्याचं टेंडर प्रक्रिया करता येईल. त्याला 4.5 कोटी आपण निधी मंजूर करून ठेवलेला आहे. जमिनीचा विषय निर्माण झाल्यामुळे ते काम रखडलंय. आणि राहिला विषय मागच्या सभागृहाचा, तर त्या बाबतीमध्ये सीओ साहेब म्हटले का मी जमिनीचं मालकी कोणाची हे तपासून घेतो. तर या सर्व गोष्टी त्या दिवशी त्यांना मी सांगितलेल्या होत्या. आणि आता समाजाने आणि त्या कमिटीने निर्णय घ्यायचा आहे तर त्यांना कशा पद्धतीने त्या ठिकाणी कार्यक्रम घ्यायचा आहे, ते सांगतील त्या पद्धतीने नगरपालिका कार्यक्रम घेईल. त्यांनी जर नगरपालिकेने जर मला आमंत्रित केलं, त्या कमिटीने मान्यता दिली व तुम्ही कार्यक्रमाला येऊ शकता, तर निश्चितपणाने मी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहील. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे साहेब यांच्या हस्ते उद्घाटन करायची अशी मागणी समाजाकडनं त्यावेळेस आलेली होती. त्याही वेळेस त्यांच्या मागणीप्रमाणे मी भूमिका घेतली का ठीक आहे, आपण जसं म्हणतात तसं करू. आणि ज्यावेळेस 6 एप्रिलला सचिन भाऊ साठेंशी पण माझी चर्चा झाली होती का आपल्या उपस्थितीमध्ये आणि धनंजय मुंडे साहेबांच्या उपस्थितीमध्ये आम्हाला हा कार्यक्रम करायचा आहे. त्यांच्याशी चर्चा झाली होती, मुंडे साहेबांशी चर्चा करण्याची तयारी होती, पण तो कार्यक्रम त्यावेळेस होऊ दिला नाही. सचिन भाऊ साठेंशी कोणीतरी बोललं, ते म्हटले का आपल्या गावामध्ये येऊ नये अशा पद्धतीचे मला फोन आले, त्याच्यामुळे मी काही त्या ठिकाणी आलो नाही. आणि त्याचबरोबर ज्यावेळेस दिवंगत उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा हे देखील कोपरगाव शहरामध्ये विविध उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने येणार होते, त्याही दिवशी समाजाला मी विनंती केली का आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आपल्या शहरामध्ये येत आहे आणि आपलं स्मारक त्यांच्या शुभ हस्ते आपण करण्याचा विचार करावा. पण त्याही वेळेस तो कार्यक्रम झाला नाही किंवा होऊ दिला नाही, अशा पद्धतीचं सर्व गोष्टी झाल्या. ठीक आहे, आता आम्ही पर्याय दिलेले होते, आता शेवटी त्यांनी सुचवायचंय काय करायचंय. अनेक कार्यक्रम करण्यासाठी पर्याय दिलेले असताना आतापर्यंत ते कार्यक्रम झाले नाही. ठीक आहे, समाजाचा निर्णय येतो तो आम्ही मान्य केला आणि आता सुद्धा समाजावर आम्ही ठेवलेलं आहे. आपल्याला जे योग्य वाटेल ते तुम्ही नगरपालिकेला सांगा, नगरपालिका त्याच्यामध्ये करायला तयार असेल. आता उद्घाटन करा हे त्यांना वारंवार आपण विनंती केलेली आहे. शेवटी स्मारकाचं आपल्या सन्मानाने, म्हणजे ज्या पद्धतीने आपला लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा पुतळा आपण स्वागत केलं, त्याचं भव्य मिरवणूक काढली, इथे आपण त्याची स्थापना केली, त्याचं अनावरण पण त्या पद्धतीने झालं पाहिजे. म्हणून आमची त्या ठिकाणी समाजाला विनंती होती, जे काही कमिटी मेंबर्स होते त्यांना विनंती होती, त्यांनी त्या ठिकाणी भूमिका घेतली नाही. पण आता पुढं त्यांना हीच विनंती राहील का आपण उद्घाटन करण्यासाठी जे तुम्ही ठरवाल, नगरपालिका त्याच्यामध्ये करायला त्यांनी मान्य केले. सीओ साहेबांनी त्यांनी जी शब्द दिला, तुम्ही ठरवाल त्या पद्धतीने आपण कार्यक्रम करू, उद्घाटन करून घ्या. ते कसा करायचा तो तुमचा निर्णय, तुम्ही त्या पद्धतीने लोकार्पण, स्मारकाचं लोकार्पण किंवा त्याचं अनावरण जे असेल तुम्हाला जसं उचित वाटेल, ज्यांच्या हस्ते उचित वाटेल त्या पद्धतीने आपण करून घ्या. अशा प्रकारची पुन्हा एकदा ही विनंती समाजाला आणि त्या कमिटीला करेल. धन्यवाद.